नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज पुन्हा आपण BA फर्स्ट सेम या विषयांतर्गत भूगोलाच्या अध्ययन पद्धतीचा अभ्यास आजच्या तासिकेला आपण करणार आहोत। भूगोल या विषयाच्या 19व्या शतकामध्ये शास्त्राचा दर्जा मिळाल्याच्या नंतर भूगोल या विषयाचा समावेश सुरुवातीला कला शाखेमध्ये करण्यात आला, परंतु भूगोल या विषयाचा कला शाखेमध्ये समावेश केला गेला तरी बहुतेक या विषयाचा अध्ययन करत असताना काही तांत्रिक घटकांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो आणि कोणत्याही शाखेचा अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट पद्धती अवलंबावी लागत असते। त्यासाठी कोणकोणत्या साधनाचा तंत्राचा वापर करावा हे त्या शास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्या अध्ययन पद्धतीसुद्धा त्या विषयाचे तज्ज्ञ निश्चित करीत असतात। प्रामुख्याने भूगोल हे निरीक्षणाचे शास्त्र आहे, कारण मानवाच्या सभोवतील असलेल्या पर्यावरणाचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो। त्यामुळे संपूर्ण पृथ्वीच भूगोल विषयाची प्रयोगशाळाही मानली जाते आणि त्या दृष्टीने हे संपूर्ण पृथ्वीचे जोपर्यंत निरीक्षण करत नाही तोपर्यंत भौगोलिक घटकाचे अध्ययन करणे सहज शक्य होऊ शकत नाही। म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाकरिता आपल्याला संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण, त्याचबरोबर त्या पृथ्वीचं सर्वेक्षण, विषय अभ्यास पद्धती, त्याचबरोबर त्या विषयाचे सैद्धांतिक पद्धती, प्रादेशिक अध्ययन पद्धती, नकाशे छायाचित्र विवेचन अभ्यास पद्धतीचा वापर केला जातो। प्रामुख्याने भूगोल अध्ययनाच्या एकूण 8 पद्धती आहेत, ज्यामध्ये निरीक्षण अध्ययन पद्धती, सैद्धांतिक अध्ययन पद्धती, सर्वेक्षण अध्ययन पद्धती, विषय अध्ययन पद्धती, प्रादेशिक अध्ययन पद्धती, विश्लेषण अध्ययन पद्धती, नकाशा छायाचित्र अध्ययन पद्धती आणि एकात्मक अध्ययन पद्धती अशा 8 अध्ययन पद्धतीचा एकंदरीत उपयोग या भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना करावा लागत असतो। त्यापैकी एक अध्ययन पद्धती आपण पाहणार आहोत। निरीक्षण अध्ययन पद्धती म्हणजे काय, तर आपण सुरुवातीला बघितलं आहे की भूगोल हा विषय पृथ्वीच्या संबंधित असून संपूर्ण पृथ्वीचा आकार विस्तृत आणि अवाढव्य आहे। त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा अध्ययन करणे सहज शक्य नसले तरी सभोवतालच्या पर्यावरणाचा अभ्यास करून संपूर्ण पृथ्वीच्या एकंदरीत अभ्यासाची संकल्पना आपण मांडू शकतो आणि म्हणून मानवाच्या सभोवतालचे पर्यावरण हीच भूगोल अभ्यासकाची एक प्रयोगशाळा मानली जाते आणि मानवाच्या सभोवताल असलेल्या निसर्गाचं सतत अध्यापन करून सिद्धांत, संकल्पना, वेगवेगळे विचार पृथ्वीच्या संदर्भाने मांडले जातात आणि त्यांच्या निरीक्षणाद्वारे निसर्गातील प्राकृतिक घटकांचे कार्य अधिक स्पष्ट करता येऊ शकते। त्यासाठी भौगोलिक दृष्टी ही मुख्य साधन आवश्यक असते। प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये निरीक्षण अध्ययन पद्धती सर्वात महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अध्ययन पद्धती मानली जाते, कारण नैसर्गिक घटकांचा जोपर्यंत आपण निरीक्षण करू शकत नाही तोपर्यंत आपण भौगोलिक घटकांचा अभ्यास किंवा अध्ययन पूर्णपणे मांडू शकत नाही। दुसरी आहे सैद्धांतिक अध्ययन पद्धती, की भौगोलिक घटकाच्या संदर्भाने एखादा सिद्धांत किंवा संकल्पना घेऊन ती संकल्पना सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे पुरावे द्यावे लागत असतात आणि या पुराव्याच्या आधारे सैद्धांतिक अध्ययन पद्धतीने अध्ययन केले जाते। WM डेव्हिस यांनी या अध्ययन पद्धतीचा उपयोग केला। त्यांनी सुरुवातीला क्षरणचक्राची संकल्पना मांडली। ह्या क्षरणचक्राच्या संकल्पने आधारे भूरूप, संरचना, प्रक्रिया आणि कालावधी या तिन्हीच्या एकत्रित परिणामातून भूरूपे उत्क्रांत होत असतात असे WM डेव्हिस यांनी या क्षरणचक्राची संकल्पना मांडली होती। त्याचबरोबर वेगनरने मांडलेला खंडवहन सिद्धांत हा सुद्धा या सैद्धांतिक पद्धतीचाच भाग समजला जातो। तिसरी आहे सर्वेक्षण अध्ययन पद्धती। भौगोलिक घटकांचं
म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या भौगोलिक घटकांच्या जोपर्यंत तुम्ही सर्वेक्षण करत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाशिवाय आपल्याला भौगोलिक घटकांची माहिती एकत्रित करता येत नाही. त्यासाठी हवा, पाणी, मृदा, वनस्पती, भू आकार याविषयीच्या गुणविशेष आणि त्यांची संख्यात्मक माहिती गोळा केली जाते आणि या गोळा केलेल्या माहितीचे मग वर्गीकरण, सांख्यिकीय तंत्रे, संगणकाच्या सहाय्याने विश्लेषण करून त्यांचे प्रतिमाने, सांख्यिकीय तंत्रे, नकाशे यांच्या सहाय्याने चाचणी केली जाते. त्याचबरोबर गृहीतके मांडली जातात, सिद्धांत मांडले जातात किंवा सामान्यीकरण केले जाते आणि प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि म्हणूनच सर्वेक्षणाच्याच आधारे आपल्याला भौगोलिक घटकाचे अध्ययन करणे सहज शक्य होते. म्हणून प्रेझेंट्स इज द की ऑफ द पास्ट अँड फ्युचर, म्हणजेच वर्तमान काळ हा भूतकाळ आणि भविष्याची चाबी असते, असं सर्वेक्षण अध्ययन पद्धतीच्या आधारे भूगोल विषयाचा संदर्भ मांडला जातो. त्यानंतर आहे प्रादेशिक अध्ययन पद्धती, विषय अध्ययन पद्धती. तर संपूर्ण पृथ्वीचा आकार खूप अवाढव्य आणि विस्तृत असल्यामुळे संपूर्ण घटकांचा एकत्रित अभ्यास करणे सोपं नसते. त्यामुळे विषय अध्ययन पद्धतीमध्ये एखादा विषय, एखादा घटक प्राकृतिक अथवा मानवी असो, एखादा विषय, एखादा घटक निवडला जातो आणि त्या घटकांच्या आधारे भौगोलिक अध्ययन किंवा त्याची एकत्रित माहिती गोळा केली जाते व त्या आधारे त्या विषयाचे अध्ययन केले जात असते. भूमिगत पाण्याच्या कार्याचा, नदीच्या कार्याचा, हिमनदीच्या कार्याचा, सागरी लाटांच्या कार्याचा अभ्यास इत्यादी आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो. परंतु सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी कमीत कमी व्याप्तीचा विषय विचारात घेतला जातो आणि त्यानुसार माहिती मिळवली जात असते. म्हणजे सागरी हालचाली असा अभ्यास विषय न घेता जर आपण भरती, ओहोटी, सागरी प्रवाह, सागरी लाटा यापैकी कोणता तरी एक विषय जर निवडला तर आपल्याला संपूर्ण विस्तृत भौगोलिक घटकांच्या अध्ययनापैकी एक छोटा विषय घेऊन त्या संदर्भानं आपण विस्तृत सूक्ष्म असं अध्ययन करू शकतो. त्यानंतर आहे प्रादेशिक अध्ययन पद्धती. एखादा प्रदेश अध्ययनासाठी निवड, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेला संपूर्ण भूभाग हा समान भूवैशिष्ट्याचा, समान गुणधर्माचा, समान हवामानाचा नाही आणि म्हणून ज्या भूप्रदेशाचं आपल्याला अध्ययन करायचे आहे त्या भूप्रदेशाची आपण निवड करून त्या भूप्रदेशाच्या संदर्भात भौगोलिक घटकांचे जेव्हा आपण अध्ययन करतो तेव्हा अशा पद्धतीला प्रादेशिक अध्ययन पद्धती असं म्हटलं जाते. मग प्रादेशिक अध्ययन पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करतो तर एखाद्या विस्तृत भूप्रदेशापैकी एखादा विशिष्ट भूप्रदेश निवडून तेथील भूरचना, हवामान, खडकांचे प्रकार, तिथली जलप्रणाली, तिथले वनस्पती, प्राणी, मृदा, शेती, पिके, व्यापार, धर्म, सभ्यता, संस्कृती इत्यादीचा एकत्रित अभ्यास आपण जेव्हा करतो, सूक्ष्म प्रदेशाच्या, विस्तृत भूप्रदेशातील सूक्ष्म प्रदेशाची निवड करून जर ह्या संपूर्ण भौगोलिक घटकांचा अभ्यास आपण केला तर त्याला म्हणतात प्रादेशिक अध्ययन पद्धती. त्यामुळे विषय अध्ययन पद्धतीमध्ये एक घटक विचारात घेतला जातो आणि त्या प्रदेशानुसार वितरण एकत्रित केल्या जाते. तर प्रदेश अध्ययन पद्धतीमध्ये एक प्रदेश विचारात घेऊन त्यातील सर्व प्राकृतिक घटक अभ्यासले जात असतात. त्याचबरोबर विश्लेषण अध्ययन पद्धती. विश्लेषण अध्ययन पद्धतीमध्ये सर्वेक्षणाच्या आधारे अभ्यास क्षेत्रातील हवा, पाणी, मृदा, वनस्पती, प्राणी इत्यादींची माहिती व आकडेवारी एकत्रितरित्या गोळा केली जाते. त्यांचे विश्लेषण करून मग त्या माहितीच्या आधारे नकाशे, सारण्या, टेबल तयार केल्या जातात. त्यांचा उपयोग मात्र प्राकृतिक भूगोलाच्या अध्ययनासाठी केला जात असतो. याला आपण विश्लेषण अध्ययन पद्धती असे म्हणतो. त्याचबरोबर नकाशा अध्ययन पद्धती तुम्हाला माहितीच आहे की भूगोल विषयाचा अभ्यास करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र किंवा साधन जर कोणतं असेल तर ते साधन किंवा शस्त्र म्हणजेच नकाशा होय. म्हणून नकाशाला भूगोल विषयाचे किंवा विद्यार्थ्यांचे शस्त्र किंवा टूल्स असं समजलं जाते. नकाशा छायाचित्र विवेचन अध्ययन पद्धतीमध्ये एखाद्या प्रदेशाचे नकाशे, मग ते नकाशे स्थूलदर्शक असू शकतात, उपग्रह छायाचित्रे असू शकतात, विमानाद्वारे घेतलेले फोटो असू शकतात. त्याचबरोबर त्या प्रदेशाची रचना, भू आकार, जलप्रणाली, तिथले भूजल साठे, मृदा, वनस्पती इत्यादी घटकाचे नकाशे प्राप्त केले जातात. उपग्रह छायाचित्र, दैनंदिन हवामानदर्शक नकाशे यांच्या सहाय्याने सुद्धा तेथील
हवामानाच्या स्थितीचा अभ्यास आपण बिनचूक अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. त्यामुळे नकाशा अध्ययन पद्धती ही सुद्धा भूगोल अध्ययन पद्धती भूगोलाच्या अध्ययनाची एक महत्त्वाची पद्धत समजली जात असते. जर कला शाखेमध्ये विचार केला तर भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयामध्ये नकाशा, टेबल, चार्ट, त्याचबरोबर सांख्यिकीय माहिती यांचा अभ्यास, यांचा आधार जो आहे हा इतर विषयामध्ये खूप कमी प्रमाणात घेतला जातो. परंतु भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना नकाशा, डायग्राम, चार्ट, टेबल, सारण्या यांचा उपयोग मात्र या भूगोल विषयाच्या अध्ययनामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जात असतो. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची पद्धत आहे एकात्मक अध्ययन पद्धती. कोणत्याही भौगोलिक घटकाचं अध्ययन एका विशिष्ट पद्धतीने घेणे शक्य नसते, कारण प्रत्येक पद्धतीमध्ये काही ना काही गुण अथवा काही ना काही दोष असतो. मग काही ना काही गुण किंवा काही ना काही दोष असलेल्या अध्ययन पद्धतीच्या आधारे कोणत्याही भौगोलिक घटकाचं अध्ययन आपण जर पूर्णपणे पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्यामुळे 2 अथवा 2पेक्षा जास्त अध्ययन पद्धतीचा एकत्रित अध्ययन करून उपयोग करून जर आपण भौगोलिक घटकांचे अध्ययन केले तर आपल्याला त्या भौगोलिक घटकाचं अध्ययन करणे सहज शक्य होऊ शकते. याला आपण एकात्मक अध्ययन पद्धती म्हणतो, ज्यालाच आपण संतुलित अभ्यास पद्धती असंही म्हटलं जाते. एकात्मक अध्ययन पद्धती अधिक शास्त्रीय आणि उपयुक्त असते, कारण यामध्ये कोणत्याही अध्ययन पद्धतीचे दोष आपल्याला बाजूला सारून फक्त गुणांकनाच्या आधारे आपल्याला अध्ययन करू शकतो. वरील सर्व पद्धतीचा एकत्रित उपयोग करून उपयुक्त निष्कर्षाप्रत आपण जाऊ शकतो आणि त्यामुळे भौगोलिक घटकाचे अध्ययन सहज सोप्या पद्धतीने शक्य होऊ शकते. त्यानंतर बघायचे आहे की भूगोलाच्या अभ्यासाचे उद्देश काय. भूगोल हा विषय अभ्यास करत असताना आपला प्रमुख उद्देश कोणता, तर मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवाचा संपर्क मानवाच्या सभोवताल असलेल्या नैसर्गिक पर्यावरणाशी येत असतो. या नैसर्गिक पर्यावरणामध्ये सगळ्यात आधी नैसर्गिक घटक, ज्यामध्ये आपण हवा, त्यानंतर पाणी, त्यानंतर मृदा, त्यानंतर तिथलं हवामान, तापमान इत्यादीचा मानवाच्या वाढ आणि विकासावर परिणाम होत असतो. त्यामुळे निसर्गात आढळणाऱ्या प्राकृतिक पर्यावरणात होणारे जे बदल असतात, या बदलाचा मानवी क्रियावर काय परिणाम होतो यांचा अभ्यास आपण भूगोल विषयामध्ये करत असतो. म्हणजे भूगोल विषयाच्या अभ्यासाचा प्रमुख उद्देश कोणता, तर नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी क्रिया यांच्यामधला आंतरपरस्पर संबंध अभ्यास करणे हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश आहे की प्राकृतिक पर्यावरण आणि मानवी क्रिया यांच्यामध्ये काही भौतिक परिणामांचा शोध घेऊन पर्यावरणावर नियंत्रण प्रस्थापित करणे. म्हणजे मानवाच्या गरजा पर्यावरणावर अवलंबून असतात आणि पर्यावरणावर मानवाच्या क्रियांचा परिणाम होत असतो. म्हणून मानवाच्या क्रिया आणि पर्यावरणाच्या भौतिक परिणामांचा अभ्यास करणे, त्यांचा शोध घेणे आणि शोध घेऊन पर्यावरणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी मानवी भूगोल विषयाचा अभ्यास करणे आवश्यक असते, असे विचार WM डेव्हिस यांनी मांडलेले आहेत. तिसरा उद्देश आहे की संपूर्ण पृथ्वीचा भूभाग हा सारख्या स्वरूपाचा नाही, तर त्यामुळे एका विशिष्ट प्रदेशात आपल्याला प्राकृतिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक किंवा मानवी पर्यावरणातील क्रिया संबंधाचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या अभ्यासाचा हेतू आहे. कारण प्रत्येकच भूभाग हा समान गुणवैशिष्ट्याचा, समान गुणधर्माचा नसल्यामुळे प्रत्येकच भूभागावर आपल्याला मानवी क्रिया प्रतिक्रियांचा परिणाम सारख्या स्वरूपाचा आढळून येत नाही. आणि म्हणून विशिष्ट भूप्रदेशात प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात प्रतिक्रियात्मक संबंध स्थापित होत असतात, निर्माण होत असतात. यांचा अभ्यास मानवी भूगोलाच्या अभ्यासाचा हेतू आहे आणि यालाच आपण कार्यात्मक संबंध असं म्हणतो. म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या क्रिया प्रतिक्रियात्मक संबंधाचा अभ्यास करणे हे सुद्धा भूगोल विषयाचे उद्देश आहे. चौथा उद्देश आहे की भूगोल विषयाचा समग्र आणि शास्त्रीय ज्ञानाचा आढावा घेणे किंवा अभ्यास करणे. कारण विषयाची व्याप्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्या विषयाला दर्जा प्राप्त होत नाही. आणि म्हणून भूगोलाच्या समग्र शास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रीय ज्ञानासाठी वापर करणे आपल्याला शक्य होऊ शकेल. त्यामुळे आपण भूगोल विषयाचा अभ्यास सूक्ष्म रीतीने लहानात लहान घटकापर्यंत जाऊन करत असतो. आणि म्हणून
भूगोलाचा समग्र अध्ययन करण्यासाठी सुद्धा भूगोलाचा अभ्यास करणे, सूक्ष्म असा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यानंतर पाचवा उद्देश जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश समजला जातो की कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी तेथील भौगोलिक घटकांचा डाटा, माहिती, अध्ययन, अध्यापन तुम्हाला माहीत असेल तरच आपण एखाद्या प्रदेशाचं नियोजन आखू शकतो. अदरवाईज आपण नियोजन आखू शकत नाही. कारण मानवाच्या गरजा ज्या आहेत म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे नियोजन करणे आपल्याला शक्य होते. परंतु अर्थव्यवस्थेचे नियोजन साध्य करत असताना नैसर्गिक साधनसंपत्ती परिपूर्णपणे विनियोग करण्यासाठी, तिचा परिपूर्णपणे उपयोग करण्यासाठी त्या साधनसंपत्तीचा माहिती आपल्याला परिपूर्णपणे असायला पाहिजे. तेव्हाच आपण कोणत्याही देशाच्या नियोजनाचा आराखडा तयार करू शकतो. आणि म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारेच कोणत्याही देशाचे आर्थिक नियोजन शक्य असते. या आर्थिक नियोजन शक्य करण्यासाठी तेथील भौगोलिक घटकांचे अध्ययन करणे आवश्यक असते. त्याबरोबरच भूगोल विषयाचे महत्त्व काय आहे, तर भूगोल विषय शिकत असताना हा विषय आपल्याला महत्त्वाचा का आहे किंवा या विषयाचा विकास कसा होत गेला, तर मानवी भूगोलाचा अभ्यास पर्यावरण शास्त्राप्रमाणे शुद्ध वैज्ञानिक नसून तो सामाजिक विज्ञानाच्या पद्धतीनेच करावा लागत असतो. म्हणजे भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना आपण प्राकृतिक घटकाचा तर अभ्यास करतोच, परंतु त्याबरोबरच मानवी भूगोल हे सामाजिक आणि नैसर्गिक अशा दोनही विज्ञानाची वैशिष्ट्ये असणारे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असणारे विज्ञान आहे. कारण भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण भूगोलाचा अभ्यास MSc आणि MA या दोनही विद्याशाखेमध्ये करतो. म्हणून MA हा सामाजिक अध्ययनाशी निगडीत असणारा विषय आहे, तर MSc हा विज्ञान विषयाशी निगडीत असणारा विषय आहे. त्यामुळे मानवी भूगोलाच्या अभ्यासाला उपयोजन महत्त्वाचं समजलं जाते. दुसरं महत्त्व आहे की मानव आणि त्यांचे व्यवसाय, म्हणजे मानव जो जो व्यवसाय करतो ते सगळे व्यवसाय मानवाच्या सभोवताल असलेल्या पर्यावरणातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असल्यामुळे त्यांचे व्यवसाय कोणत्या ठिकाणी कोणते व्यवसाय करू शकतील किंवा कोणत्या व्यवसायासाठी कोणती भौगोलिक परिस्थिती आवश्यक असते यांचं ज्ञान आपण भूगोलातून प्राप्त करू शकतो. त्यामुळे व्यवसाय विकासाच्या योजना आखताना भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. नंतर आहे की मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती लाखो वर्षापूर्वी जरी झाली तरी मानवी वंशाची उत्क्रांती, त्यांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर मानवी वंशाची वर्गीकरणे यांचे ज्ञान मानवी भूगोलातून प्राप्त होऊ शकते. म्हणजेच मानवाची आज आपल्याला आढळत असलेली प्रतिकृती प्राचीन कालखंडापासून जशीच्या तशीच नाही, त्याच्यात वेगवेगळ्या प्रमाणे सूक्ष्म असे परिवर्तन होत गेले आणि आज आपल्याला दिसत असलेला आधुनिक मानव प्राप्त झाला. परंतु त्याची उत्क्रांती कशी झाली, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांची वर्गीकरण कोणकोणत्या आधारे करण्यात गेले, कोणत्या कालखंडात मानवात कोणते परिवर्तन होत गेले, या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास आपण मानवी भूगोलाच्या मानवी वंशाच्या उत्क्रांतीच्या आधारे करू शकतो आणि त्याचं अध्ययन करण्यासाठी आपल्याला भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाबरोबरच मानवी भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या, त्याचबरोबर लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची संरचना, त्यांची वाढ, लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येच्या समस्येचे ज्ञान आणि मानवी भूगोलाच्या अभ्यासामुळेच प्राप्त होऊ शकते. याचा उपयोग मानव संसाधना विकासाचे धोरण आखताना निश्चित होतो. लोकसंख्येचा अभ्यास करून आपण मानव विकास संसाधनाचे धोरण निश्चित करू शकतो आणि लोकसंख्या विषयक धोरण ठरविण्यासाठी सुद्धा भूगोलाचा अभ्यास आवश्यक असतो. त्याचबरोबर मानवी भूगोलाच्या अभ्यासामुळे आपल्याला कोणकोणत्या घटकांचे अध्ययन होते, तर प्राकृतिक घटकांमध्ये आपण भूमीचा अभ्यास करतो, भूमीच्या आधारे आपण शेती करतो, मृदेचा अभ्यास करतो, मृदेच्या आधारे सुद्धा आपण शेती करतो. त्याचबरोबर जल हे मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले आहे. त्याचबरोबर कोणत्या भूप्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती, कोणते प्राणी आढळतात, त्याचबरोबर उद्योगधंद्यासाठी लागणारे खनिज संसाधने कोणत्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतील याचं अध्ययन भूगोलाच्या आधारे करू शकतो. कोणत्या ठिकाणी उद्योगधंद्याची स्थापना करावी याचं अध्ययन आपण भूगोलाच्या आधारे करतो. कोणत्या ठिकाणी ऊर्जा साधने उपलब्ध होतील की ज्यांचा उपयोग आपण कारखानदारीसाठी किंवा मानवी उपयोगासाठी करू शकतो. या सर्व संसाधनाचे ज्ञान आपल्याला भूगोल विषयामधून प्राप्त होते आणि म्हणून संसाधनाचा परिपूर्ण आणि सुनियोजित वापर करणे शक्य होऊ शकते. त्यानंतर महत्त्व आहे की परिसंस्था, मानवाच्या सभोवताल असलेले सजीव आणि मानवाच्या सभोवताल असलेले निर्जीव
घटक यांच्या आपसामध्ये काही ना काही संबंध असतो. या संबंधाचा अध्ययन आपल्याला भूगोलाच्या आधारे होऊ शकते. तेथील अनुकूल घटक कोणते, मानवाच्या विकासासाठी प्रतिकूल घटक कोणते, त्याचबरोबर मानवी विकासाच्या उणिवा कोणत्या, त्यांच्या समस्या कोणत्या, त्यांच्या सगळ्यांचं अध्ययन आपण भूगोल विषयाच्या आधारे करू शकतो, की जेणेकरून त्यावर आपण योग्य ते उपाययोजना किंवा समस्यावर उपाययोजना करून मानवी जीवन पद्धतीत आवश्यक असलेले जे बदल आहेत हे बदल सहज पद्धतीने आपण सोपे करून आकलन करू शकतो. नंतर आहे मानवी वसाहतीचा उगम आणि विकास, त्याचबरोबर नगरांची रचना, नगरांचा विकास, त्याचबरोबर नगर व ग्रामीण वसाहतींची विकास यांच्या पद्धतीचा अभ्यास आपण भूगोल विषयाच्या आधारे करू शकतो. त्यामुळे ग्रामीण नागरी नियोजन करताना आपल्याला भूगोल विषयाचा अभ्यास आवश्यक असतो. तसेच मानवी भूगोलामध्ये मानवाच्या सर्व प्रकारच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास आपण आर्थिक भूगोलामध्ये करतो, पण नैसर्गिक परिस्थितीचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण आर्थिक क्रियांमध्ये करत असतो. त्यामुळे एखाद्या प्रदेशाच्या नियोजनात, व्यावसायिक पुनर्संघटनेमध्ये तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा, त्याचबरोबर मानवाच्या आर्थिक क्रियांचा आणि व्यवसायांचा एकंदरीत अभ्यास करण्यासाठी भूगोल हा विषय अत्यंत आवश्यक असतो. उर्वरित भाग आपण उद्याच्या तासिकेला पाहणार आहोत.